तुम्ही पाहत आहात एबीपी माझा. नमस्कार, मी दीपक पळसुले. दुपारचे 4 वाजता आहे तर टी टाइम न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूया हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर 22 तासांपासून वाहतूक कोंडी. प्रवाशांचे प्रचंड हाल. वाहतूक कोंडी सोडवण्यास प्रशासन अपयशी. लाडकी बहीण योजनेला अजित पवारांचं नाव देण्याबाबतचा निर्णय बैठक बोलावून घेऊ. मुख्यमंत्र्यांचं सूचक विधान. बारामतीत शरद पवारांची पार्थ आणि जय पवार यांच्यासह बैठक. विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्तांचीही उपस्थिती. पवारांची जय पार्थ आणि विजया पाटील यांच्यासोबत स्वतंत्रपणे बैठक. देवेंद्र फडणवीस विलिनीकरणाच्या चर्चेतच नव्हते, त्यांना भाष्य करण्याचा अधिकार काय? शरद पवारांचा पुन्हा सवाल. दादांच्या प्रस्तावित स्मारकाची माहिती नसल्याचं वक्तव्य. तर सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री झाल्या ही आनंदाची गोष्ट. शरद पवारांची प्रतिक्रिया. दिवंगत अजित पवारांचा शेवटचा फोन कॉल आला उजेडात. दादांचे कार्यकर्ते श्रीजित पवारांनी पत्रकार परिषदेत चालवला दादांचा फोन कॉल. माळी समाजाच्या उमेदवारावर बोलणं झालं. माझ्यासारखे 242 आमदार आहेत म्हणून तुमचा मुख्यमंत्री. शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांचा भाजपच्या स्थानिक नेत्यांना इशारा. बाबर यांनी मुख्यमंत्र्यांची माफी मागावी. प्रसाद दाड यांनी ठणकावलं. गिरीश महाजन यांच्या विरोधात नाशिकमध्ये तीव्र आंदोलन. प्रजासत्ताक दिनाच्या भाषणावेळी बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेतल्यानं भीम अनुयायांची आक्रमक भूमिका. लोकसभेत भारत अमेरिकेतील व्यापार करारावरून गोंधळ. पियुष गोयल यांचं निवेदन सुरू असताना विरोधकांचा गोंधळ. लोकसभेचं कामकाज 5 वाजेपर्यंत तहकूब. राहुल गांधींना लोकसभेत बोलू दिलं जात नसल्याचा आरोप करत काँग्रेसचं मुंबईत आंदोलन. मोदी आणि अमित शहांविरोधात घोषणाबाजी.